नमस्कार, SMR न्यूज मधून खळबळजनक बातमी। अमरावती बांगलादेशी घुसखोरांचा संशय। भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक। नागपूर महामार्गावर उतरून वाहनाची तपासणी। अमरावतीचा सिटीलँड व्यापारी संकुलात 12 लहान मुलासह काही परप्रांतीय व्यक्तींना पकडण्यात आले, ज्यांच्यावर बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी स्वतः नागपूर अमरावती महामार्गावर उतरून वाहनाची तपासणी केली आणि संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले। हे व्यक्ती बंगाली भाषा बोलत होते आणि सिटीलँड परिसरात त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या। या घटनेने अमरावतीत तणाव निर्माण झाला असून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले। माझ्या बाजूने गाडीला टेकून एक ऑटो गेला आणि त्याच्यामध्ये 10-12 जण बसलेले होते। मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेले होते आणि म्हणून थांबवलं तर 14-14, 15-15 वर्षाची पोरं ते सिटीलँड मध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे। कोणाजवळ आधार कार्ड नाही, कोण कुठे राहतं हे सांगत नाही। आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहित नाही आणि त्याच्यामुळे मी ठाणेदारांना बोलावलं, 10 तोंडे साहेबांना, आणि सगळे ऑटो म्हणजे असे शेकडो ऑटो जातात आहे, शेकडो ऑटो जातात आहे। प्रत्येक ऑटोमध्ये 10-10, 12-12 जण भरलेले आणि संपूर्णतः इथे टेक्सटाईल मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार। पण बंगालचे आहे का? ते बंगालचे नाही, ते कलकत्त्यामध्ये बांगलादेशमधून येतात आणि बांगलादेशमधून मग इकडे येतात अमरावतीला। आणि दुर्दैवाने अमरावतीमधला क्राईम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे। आता काही दिवसाच्या अगोदर एका व्यापाऱ्याला 3 जणांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याच्यावर चेक राहिलाच पाहिजे। कोणताही इथे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असेल, मार्केटमध्ये काम करणारा असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। तो कुठला आहे, किती वयाचा आहे हे पाहिलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जागृत कर। घुसखोरांचा हा प्रकार खरोखरच बांगलादेशी नागरिकांशी संबंधित आहे का? पोलिसांचा तपास काय उघड करणार? अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले रहा। धन्यवाद।